जिंतूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न होऊन विविध पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। दिनांक 27 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंतूरचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत यांच्या अध्यक्षतेमध्ये आणि सुरेश भैया नागरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभासद नोंदणी संदर्भात सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं। तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंतूर तालुक्याच्या विविध आघाड्यांच्या तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। यामध्ये जिंतूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभाग तालुका अध्यक्षपदी गजानन वऱ्हाड, जिंतूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती विभाग तालुका अध्यक्षपदी अमित राठोड, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जमाती तालुका अध्यक्षपदी दिलीप माघाडे यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष संघटनेसंदर्भात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश नागरे, नानासाहेब राऊत, तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत, अविनाशराव काळे, राजेंद्र नागरे, अनंतराव कोरडे, केशवराव बुधवंत, बासू पठाण, राजेश चव्हाण, विनायक आडे, उस्मान खान पठाण, रामजी घुगे, जाबेर मुल्ला, गंगाधर आघाव, हाशमभाई, सुधाकरराव घुगे, कुबेर हुलगुंडे, गणेश पवार, संजय घुले, प्रभाकर आघाव, भारत घुगे, गुलाब चौधरी, तहसीन देशमुख, नाना निकाळजे, वाजिद कुरेशी, गोविंद घुले, रामेश्वर मुधवर, मुजाहेद कादरी, अंशल लाला, रावसाहेब खंदारे, लखन कुरे, गणेश काकडे, अर्जुन वजीर, संदीप घुगे, सुधाकर दराडे, जगनराव काळे, आकाश चऱ्हाटे, रामा वाघ, अनिल सूर्यवंशी, सुभाष राठोड, विष्णू सानप, अमीन भाई, मुरली राठोड आदींची उपस्थिती होती।